त्या काळाच्या मध्ये परामर्शकर नावाचा एक छोटासा बालकवी होता. त्या काळाच्या मध्ये अत्यंत हुशार त्याच्या नावाने वर्ग चालायचे 3 पोरं मला आठवता. लोखंडे, वायकोळे, परामर्शकर आणि पंकज जोशी. अशा पोरांच्या समोर जाऊन कविता मी शिकवत असताना भीती वाटायची. पण ही भीती घालवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही केला आणि नांदेडमध्ये गायकवाड एक प्रतिष्ठेचा शिक्षक म्हणून उभं करण्याचं काम तुमच्या व्याजने केले. तुमच्या व्याजने. मित्रांनो, आज या काळाच्या मध्ये आई वडिलांना वाऱ्यावर सोडून आश्रम याचा त्या वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणाऱ्या पिढीचे वारसदार असताना आज या विद्यार्थ्यांनी आज 2 तपाच्या नंतर 2 दशकांच्या नंतर अरे जेवढी आई वडिलांची आठवण ठेवली, जेवढी मातृभूमीची आठवण ठेवली, तेवढी आम्हाला शिक्षकांची सुद्धा आठवण ठेवली. या तुमच्या कृतीस माझा स्वतःचा नव्हे, या सगळ्या तुमचं माझं या ठिकाणी धर्माच्या पलीकडे, पंथाच्या पलीकडे नातं आपलं माणुसकीचं आहे. आनंद गायकवाड जेव्हा स्टेजवर उभं टाकतो आनंद गायकवाडांचं कविता नाही म्हटलं तर तुम्हालाही खूप वाटेल आणि मलाही खूप वाटेल. मला जेव्हा जेव्हा कोणी यायची तेव्हा सर तुम्ही एखादी कविता ठीक आहे तुमच्या याचा आदर राखून आपल्या समोर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे एक नातं निर्माण झालंय, नाही जातीचं नाही, धर्माचं नाही, पंथाचं नाही, वर्गाचं नाही, वर्णाचं नाही, तर ते का माणुसकीचा आहे. तो रेशमी धागा आहे. तो रेशमी धागा तुम्ही आज आम्हाला दिलाय. वेगवेगळ्या सत्काराच्या निमित्तानं पुस्तकाच्या बक्षिसं मिळण्याच्या रूपाने जेव्हा मला शाली मिळाल्या ते फक्त 50 किंवा 60 रुपयाची शाल होती. परंतु ही आजची शाल मात्र एवढी भारी वजनाची भेटली की दर हिवाळ्याच्या मध्ये माझ्या या सगळ्या सहकार्यांना सांगणाऱ्या मी जाते वेळेस आतापर्यंत जे पांढरत होता ते फेकून द्या आणि ती आजपासून शाल पांढरा काढताना सुद्धा द्याने. आणि म्हणून ह्या नात्यामधला जो गोडवा आहे ते कसा आहे ते सांगतोय का. पंथ, जात, धर्म किंवा शब्द अंगाचे कान करून ऐकायचे. पंथ, जात, धर्म किंवा नाते ज्यानं ठाई. पंथ, जात, धर्म किंवा नातेही ज्यानं ठावे ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. हृदयात जागणाऱ्या अति गूढ संभ्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. राष्ट्रभक्ती विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला जागीत जगाला विघ्राळ एक ज्वाला. विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला जागीत जगाला विघ्राळ एक ज्वाला. पुस्तकात टाक तेही धर्मांध अक्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. आजपासून तुम्ही आणि आम्ही हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा. हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा. धागा अतूट हाच प्रेमा प्राणात गुंतवा. हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा. धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा. अरे हेच दुर्बलांना येतील पराक्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. एकदम सगळ्यांनी 20 वर्ष पाठीमागे जाऊन जसं काही गणिताचा 30-35 मिनिटं सॉरी मराठीचा 30-35 मिनिटाचा तास सुरू झाला काय असे सगळ्यांच्या आविर्भाव सगळ्यांच्या नजरेतून दिसायला लागले. खरंच सरांनी एक तास घेतलेला आहे. यानंतर मित्रांनी
माजी आदरणीय मुख्याध्यापक शास्त्री सर, सर्व माजी मुख्याध्यापक वृंद, माझे ज्येष्ठ सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि 1982चे सगळे समोर बसलेले लाडके विद्यार्थी, खरं म्हणजे गायकवाड सरांनी एवढं आवेशपूर्ण आणि एवढं जोशपूर्ण चांगलं भाषण केल्यावर गणिताच्या माणसाला काय आकडे हवं आणि बोलणे हा माझा पिंड नाही, कृती हा माझा पिंड आहे. आणि कृतीतून जे काय आपल्याला करता येईल ते करत गेलो, त्या करत तुमच्या स्मरणात राहिलो, तुम्ही आठवण करून बोलवलं, यातच माझं सगळं काही आहे. तुम्ही लोकांनी एवढं प्रेम दिलं. आता गायकवाड सर सांगितलंय की इतक्या दिवसानंतर तुम्हाला आठवण करता. इतर नाही, इतर एवढंच नाही, तर मी जेव्हा पाहायला शहरात एकदा मी वर्ध्याला गेलो, तिथे एवढा मोठा कार्यक्रम पत्रिका पाहिला, तिथं विद्यार्थी आला, म्हणजे यायला नाही पाहिजे. न्यायाधीश म्हणून काम करतो आपला विद्यार्थी, सर्व म्हटलं विद्यार्थ्यांमुळे, आणि तिथे 1000 माणसात 100 शिक्षकातून पाय पडला. अहो मला असं बरोबर नाही, मी आवाज जाऊ बोलावं असं नाही सर, तुम्ही मला आवाज झाला म्हणजे एकही बोललेलं मला आवडेल. तुम्ही माझे सर आहात, तुम्ही माझे आई वडील आहात, मला आई वडील आणि सर हे काय संस्कार आहे, हे आर्थिक संस्कार तुम्ही बोलणार आज नाही. एकदा इतर कॉलेजला गेलो, तिथं सुद्धा म्हणजे एकदा खोपोलीला गेलो, रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये 10 विद्यार्थी 20 मिसेस मुलं बाळ लेकरं घेऊन आले. मी माझे सर आहे, मी माझे सर आहे. शिक्षण मंत्री खासदार सुद्धा चीफ गेस्ट होते, ते सुद्धा पैसा झाले की स्टेजवरून पोरं बाहेरून पोरं काय पडतात. एवढं प्रेम काल मी आपल्याला होतो, कारण आजचा माझा कार्यक्रम नियोजित इतर कॉलेजला आधी बुक झालेला होता, पण पोरांच्या भावना मुलं इतकं म्हणाले सर आम्ही एवढ्या दूर येतो आणि तुमचं जर दर्शन नाही झालं तर तुमचा जर आम्हाला चेहराने पाहायला मिळाला तर आम्ही येऊच देऊ नाही जाऊ शकतो. तुमच्या प्रेमानं बरोबर मी राहू, तुमचं प्रेम तुम्ही काय आमची काळजी आठवण आहे जिव्हाळा आहे हा जपायचा. आल्या लक्षात मध्ये लोकांमध्ये कुठल्याही शास्त्री नाव पाठवायचे, अधिवेशनाला जात गेलो, शिक्षण मंडळात जात गेलो आणि घडत मी आज प्रज्ञा प्रावीण्य किंवा आनंद अशा परीक्षेचा मॉडेरेटर, चीफ मॉडेरेटर तिथेही गेला असताना माझ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. यावर्षी घडलेली घटना एका स्टेजवर सांगतो, मंत्री होते माननीय डी.पी. सावंतसाहेब, काय घडलं प्रज्ञा परीक्षेचा पेपर सेटिंग चीफ मॉडेरेटर असल्यामुळे बाकीचे पेपर तपासणी सगळे समिती होती, पेपर तपासत होते. एक पेपर असा निघाला की एक्झामिनरनी बाजूला पडून ठेवलं. तो पेपर पेन्सिलवर लिहिलेला होता आणि त्या पेपरवर नाव नसतं, नंबर नसतं, सेंटर नसतं, गाव नसतं, फक्त कोड नंबर असतो एक आणि त्याचे काय नंबर असेल. आता मी का बोलणार होतो बघायच्यासाठी, तो पेपर बाजूला काढला, सगळे पेपर तपासणी झाले, समोर समितीचे जे काही फाटी पेपर होते तो आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आंबोळे सर किंवा तारे सर आणि मी आम्ही तिकडून चौकातून होतो. मग त्यांनी म्हणले नाही हा नियमात बसत नाही, हा पेन्सिलने पेपर लिहिलेला आहे आणि हा पेपर तपासला नाही पाहिजे, बाजूला पडतो. तो पेपर मी पाहिला, अक्षरशः मीच घेऊन गेलो, काय झालो एक ही प्रांत त्यात चूक नाही, टोटल पेपर पेन्सिलने सोडवलेला आहे आणि 100% करेक्ट आहे. मला इतकं म्हटलं की मला एवढा सांगा पेपर, त्यावेळेला काय मुलाची परिस्थिती असेल, कदाचित पेन हरवली असेल, पेन घाण झाली असेल, पेन उपलब्ध झाली नसेल किंवा काय त्याची साहित्य असेल माहित नाही. आणि मग समितीने सांगितलं की या विद्यार्थ्यांना कसा सोडवलाय, कोण्या साधनानं सोडवल्यापेक्षा कसा सोडवलाय पहा. आणि मग त्यांना मी पटवून देण्यामध्ये कुठला पेपर माहित नाही, कदाचित पुण्यात असेल, मुंबईचा असेल, कुठलाही. आणि योगायोगानं तो पेपर तपासला गेला. नंतर तो पेपर मेरिट लिस्टची यादी बनवता आल्यावर पहिला 7 मध्ये 10 मध्ये आला. 7 जेव्हा नाव लिहायची यादी आणि नंबर काढून कोडिंग तो पेपर नांदेडचा निघाला. तो पेपर माझ्या मुलाचा निघाला, विद्यार्थ्याचा निघाला. अरुण वडजे नावाचा विद्यार्थी, त्याची मुलगी ज्ञानमातामध्ये शिकते, ज्या मुलीचा पेपर राज्यामध्ये 5व्या गुणवत्यानं आला. त्याचे वडील, त्याचे आजोबा माझे सहकारी जीवनराव वडजे, सगळं महाराष्ट्र नांदेड जिल्हा जातो. हेच केलं. जिथं पण माझा विद्यार्थी आहे, जिथं पण विद्यार्थ्यासाठी मी झिजू शकतो ते मी झिजण्याचा प्रयत्न केलाय. त्या मुलीला स्कॉलरशिप, नॅशनल स्कॉलरशिप मिळाली 1000 रुपयाची, ती कायम 2-3 वर्ष. हा माझा एक आहे. माझ्याकडे आला
शिकवताना एखादी एक व्याख्या आठवते मला 7वीत असताना सरांनी सांगितलं की मिली सेंटीमीटर घेता हेक्टोकिलोमीटर कसं करायचं. जर मला एकदा शिकवलं तर काय तुम्ही घरापर्यंत काय टोनीमध्ये म्हणत जा म्हणे. सर ही टोनिक आहे असे शब्द सर 2 मिनिट किंवा 2 शब्द अशी एखादी व्याख्या एखादा अनुभव ऐकण्याची खूप इच्छा आहे. आदरणीय भोगरे तर आदरणीय जिल्हा पुरवठा अधिकारी उस्मानाबाद जिल्हा मिराज सर्व स्टेट विद्यार्थी आपण माझ्याचे विद्यार्थी नाही परंतु काही जण त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांनी कार्यक्रमाला अग्रणी बोलवलं. त्या ठिकाणी बोलण्याचं म्हणजे काय बोला हाच प्रश्न आहे. म्हणून मी त्या फारसं बोलणार नाही किंवा फक्त एवढाच आपल्याला शुभेच्छा दिली. मी सर्वांना तुम्हाला बोलायला तुम्हाला सत्कार केला त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल शुभेच्छा देतो. तुम्हाला मला सुद्धा या व्यासपीठावर बसलेलं एकच व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की ज्यांना अर्धा तास काय 1 तास काय ऐकावं अशी सगळ्यांची जी इच्छा आहे आणि त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता सुद्धा दिसते. पण वेळेचं भान ठेवतो. आपण इथे उपस्थित आहात आणि व्यासपीठावरचे काही जण ज्यांचे विद्यार्थी आहेत व्यासपीठावर बसलेले सुद्धा ज्यांचे काही जण विद्यार्थी आहेत आणि त्यांचा आवाज कानातून काळजापर्यंत जातो आणि मनात एक चैतन्य फुलतं. यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. माझे सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला 1-2 गोष्टी मी आपल्याला सांगतो की मी खरं म्हणजे 91ला रिटायर झालो आणि तुमची बॅच आहे 91-92ची. त्यामुळे मी काही तुम्हाला शिकवायला नव्हतं. तरीही तुम्ही मला इथं बोलावलं आणि मी आपल्या बोलावण्याचा मुद्दा मारलो. या बोलावण्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला एका लग्नाला जाणं अत्यंत आवश्यक होतं. ते घरचंच लग्न असल्यासारखं होतं नातेवाईकापैकी. म्हणून मी 11:30 कापून दिलेला वेळ त्यावेळेला मी येऊ शकलो नाही. मला यायला थोडासा वेळ झाला त्याबद्दल क्षमा असतो. आता मी मला जे सांगायचे त्याकडे बोलतो. आजचा हा तुमचा उत्साह सगळ्या नंतर पाहून आणि हा एक भव्य अशा प्रकारचा समारंभ पाहून माझ्यासारखं मन सुद्धा अतिशय तुलना आलं. आणि मला माझे मित्र पांडेगुरूंची फार आठवण होती या प्रसंगी. कारण पांडेगुरुजी असे माझे मित्र होते, हेडमास्टर होते ज्यात नाही. विद्यार्थ्यांना एखाद्या जणांना नमस्कार जरी केला रस्त्याने जाताना तरी त्यांची छाती फुलून येईल. ते म्हणायचे की मला इतका आनंद झाला की विचार. आता आजच्या प्रसंगाला जे हजर असते त्यांना अजून काय वाटलं असतं. मित्र तुम्हाला सांगण्याला मला एक आनंद होतो की तुम्ही जसे विद्यार्थी होता 91 किंवा त्याच्या आधीपासून तसं मीही या शाळेचा विद्यार्थी होतो. फार जुना काळ आहे. 43-44 साली होत. पण तेव्हा शाळा फक्त 7वी पर्यंत होती. 7वीच्या पुढचे वर्ग नव्हते. त्यामुळे 7वी पर्यंत मी या शाळेत शिकलो. 5वी 6वी 7वी आणि त्यानंतर मग हायस्कूलला गेलो. इथले सरकारी शाळा ज्याला म्हणून त्यावेळेस तिचं नाव होतं मदरसे कौकानिया उर्दू मीडियम आणि तिथं शिक्षण झालं माझं. जेव्हा मी शिक्षक म्हणून इथं आलो 51 साली 51 मी शिक्षक त्या वर्षी पहिली बॅच आपली मॅट्रिकची बसली.
आणि तिथून मग सगळ्या भेटी झाल्या. विविध प्रसंगी पहिले विद्यार्थी आले, दुसरे विद्यार्थी आले, तिसरे विद्यार्थी आले. पूर्वी औरंगाबाद बोर्ड होतं, नंतर मग सगळं पुणे बोर्ड झालं आणि नंतर महाराष्ट्रात सगळा बोर्ड स्टेट झाला. पूर्वीचा आपला बोर्ड वेगळं. आम्ही आपल्याला सांगायला आताच सांगितलं आपल्याला की एका मला वाटते की 91 साली ती अतिशय अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट होती. आणि तो विद्यार्थी आपल्या इथे पहिलीपासून ते 10वी पर्यंत शिकणार होता. म्हणजे शिक्षण विचार झाला. एकदा तर असा चमत्कार घडला की पहिला विद्यार्थी आपला आणि दुसरा विद्यार्थी आपला, या वेगवेगळे चमत्कार आणि सगळे तुम्ही केले, विद्यार्थ्यांनी केले, माझ्या सहकार्यांनी केले, शिक्षकांनी केले. कारण त्याच्यातूनच हे झालं. तुम्ही जसं आमच्याकडून शिकता तसं तुमच्याकडून सुद्धा आम्ही तुम्हाला शिकवित असताना आम्ही स्वतः शिकतो आणि त्यातूनच मग आम्ही घडतो. आमच्यापैकी बरेच शिक्षक हे चांगले होतात होते. त्याचं कारणच हे आहे की गेल्या वर्षी काय आपल्याला अनुभव आला, त्यातून आपल्याला पुढे जायचं. आणि असे घेत 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 आम्ही आमचा आयुष्याचा नोकरीचा काळ, म्हणून 30-40 वर्षात आम्ही सुद्धा तशा पद्धतीने शिकतो. आता मी आपल्याला शिकविलं तर नाही आणि आता वेळ भरपूर झालेला आहे. मला वाटतंय 2-3 घंटे कार्यक्रमाला होऊन गेले. म्हणून आजच्या शेवटच्या प्रसंगी एक आपल्याला अजून एक बोधकथा सांगतो आणि माझं वाटण सांगतो. बोधकथा फार आवश्यक आहे. अतिशय अर्थकारण अनुभव आहे अशा प्रकारचे. कारण माणसाला काय इतरांचे दोष दिसतात, स्वतःचे दोष दिसत नाही. म्हणून मनुष्य काय करतो, सगळ्यात सुधारणा व्हावी पण कोणा माझ्या सोडून इतर. कारण दोष काही असेल तर तो इतरांच्या मध्ये आहे, माझ्यामध्ये काही. त्यामुळे स्वतःमध्ये दोष नाही असं काही तरुण मनुष्य चालतात. पण कबीरानं सांगून ठेवले, जगत एक माहिती झाला तो मुझसे बुरा नको. जेव्हा मी जग पाहायला लागलो की कोण दोषी आहे, कोण दोषी आहे, कोण दोषी आहे, तेव्हा मला असं आढळलं की माझ्यासारखा दोषी तर कोणी, मी सगळ्यात दोषी आहे. असा कबीर म्हणतोय, संत कबीर. तो म्हणजे कसा दोषी असणार करा, परंतु तो सुद्धा स्वतःला दोषी समजतो. तसं आपल्यामध्ये कितीही मनुष्य चांगला तरी त्यात दोष असतोच. म्हणून एकदा जर आपल्याला कळालं की आपल्यामध्ये हा दोष आहे तर तो काढून टाकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी ही आधुनिक बोधकथा आहे ज्याचं नाव आहे टीव्हीचं व्यसन. ही मागच्या 71ची जी आहे त्याचा हत्यारा सांगितले. त्याच्यामध्ये काय की एक स्त्री आहे, त्या स्त्रीची नेहमी अशी तक्रार आहे की मला टीव्हीचं व्यसन लागले, की टीव्ही शिवाय मला करवतच नाही. मी घरामध्ये आले, टीव्ही असला समोर मी आपलं सुरू करतो टीव्ही आणि पाहतो. मग त्याच्यावर काय परिणाम होतो माझं लक्षात वाटलं. म्हणून ते एका गुरुजीकडे गेली आणि गुरुजीकडे गेल्याच्या नंतर त्या गुरुजींना तिने आपली समस्या सांगितली की असा अशी गोष्ट आहे, मला टीव्हीचं व्यसन, त्यामुळे माझ्या मुलांचंही नुकसान होतंय, माझंही नुकसान होतंय, मी घरकाम करून राहते आणि माझे मग डोळे खराब होतात, काय वाईट परिणाम पैसे होत राहतात. माझी तक्रार आहे त्यातून आपण माझी मुक्त राहता मला सोडवा. गुरुजी म्हणाले ठीक आहे, मी या संदर्भात थोडं थांबून बोलतो तुला काही. असं म्हणून गुरुजी म्हणले आपल्या गोळी म्हणजे बोलली. आता ही बाई बसली वाटता. अर्धा घंटा आला, घंटा आला, 2 घंटे झाले, 4 घंटे झाले. गुरुजी काही बाहेर ना की म्हणजे काय गुरुजी विसरले का काय झालं काय. म्हणून काय झालंय हे पाहण्याकरता ती स्त्री खोलीमध्ये गेली. गुरुजी तर खोलीचं दृश्य पाहून अचंबित झाली
तिथं काय होतं खोलीमध्ये एका खांबाला त्या गुरुजींनी घट्ट पकडलेलं होतं आणि तोंडानं सारखं म्हणत होते, अहो भाई मला किती वेळापासून तुमच्याकडे आहे, परंतु हा खांब काही मला सोडील काय गो सारखं हे चालू. खूप इच्छा आहे तुम्हाला सांगावं, तुमचं व्यसन कसं सोडवावं, परंतु हा खांब काही मला सोडील. आणि आता म्हणाल्याच्या नंतर ती बाई मग शेवटी ऐकून त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना म्हणाली, गुरुजी ते काय तुम्ही बोलायला लागला, अहो तुम्ही खांबाला पकडलेले, खांबाला काही तुम्हाला पकडलेलं नाही, मग निर्जीव खांब तुम्हाला पकडून गेला, त्यामुळे तुम्ही खांबाला जर सोडलं तर आपोआप तुम्ही सुटत. गुरुजी तात्काळ गुरुजींनी खांबाला सोडलं आणि त्या बाईला सांगितलं, मला हेच तुम्हाला सांगायचं, काही सांगायचं नाही, हेच सांगायचं. टीव्ही हा निर्जीव आहे, टीव्ही काही सजीव नाही. मग टीव्ही कसा म्हणून तुम्हाला फक्त धरून देईल, त्याचा रिमोट तुमच्या हातात आहे, रिमोट चालू करायचा का नाही हे तुमच्या